महानगरपालिकेत नव्या गाड्यांवरून नवा वाद आहे। स्कॉर्पिओ ऐवजी इनोवा क्रिस्टाचा प्रस्ताव आहे। नव्या गाड्यांचा प्रस्ताव लवकरच मनपा आयुक्तांकडे आहे। 6 महिन्यांपूर्वीच्या गाड्या सोयीच्या वाटेना हा मुद्दा आता उपस्थित होतोय। जानेवारीतच मनपानं स्कॉर्पिओ कारची खरेदी केलेली होती। लोकशाही मराठीनं तब्बल खरं तर 17 दिवसांपासून जुहू चौपाटीच्या कचऱ्याच्या मुद्द्यावर मोहीम राबवली आहे, पण याकडे लक्ष द्यायला मनपाला वेळ नाहीये। पण तिथं मनपा पदाधिकाऱ्यांकरता स्कॉर्पिओ ऐवजी इनोवा क्रिस्टाचा प्रस्ताव आहे। आयुक्तांकडे मनपा आता हा सगळा प्रस्ताव पाठवणार आहे अशी माहिती आहे। मनपाला जुहू चौपाटीवरच्या कचऱ्याचा मार्ग प्रश्न जो आहे तो मार्गी लावायला वेळ नाहीये, निधी नाहीये, पण गाड्यांवर मात्र खर्च करायला मनपाकडे निधी आहे। हा मुद्दा आता चर्चेला जातोय। सभागृह नेते गणेश खंडकर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। बघा, असं आहे की मुंबई महापालिकेमध्ये यापूर्वी सर्व वैधानिक समित्याच्या अध्यक्षांना स्कॉर्पिओ गाड्या देण्यात आल्या होत्या। प्रशासन काळामध्ये याचे निर्णय झाले होते आणि मी आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो, मुंबई महापालिकेमध्ये आता नव्याने कुठल्याही गाड्या विकत घेतल्या जात नाहीत। या सुद्धा गाड्या जे घेण्यात येणार आहेत या भाडे तत्वावर घेण्यात येणार आहेत। दुसरी बाब, दर 6 महिन्यानंतर हे असे नवीन प्रस्ताव मुंबई महापालिकेत येत असतात। मुंबई महापालिकेमध्ये 24+2 असे 26 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड आहेत। दुसरी बाब, त्याचे वॉर्ड ऑफिसर असतील, डीएमसी असतील, अतिरिक्त आयुक्त असतील, या सर्वांना महापालिका गाड्या देते आता, कारण तो त्यांचा दर्जा आहे आणि या सगळ्या गाड्या भाडे तत्वावर घेतल्या जातात। आम्ही कुठेही की आमचा हा चॉईस आहे, हा चॉईस आहे, विकत घ्या म्हणून असं आम्ही कुठेही सांगितलेलं नव्हतं। तेव्हा आम्ही म्हणालो होतो की जर तुम्ही नवीन प्रस्ताव जेव्हा कधी कराल त्यावेळेला याच्याऐवजी या गाड्या घ्या। आणि दुसरी बाब, याच्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो भाडे तत्वामध्ये काही फार विशेष फरक नाहीये। अतिरिक्त आयुक्त हे ऑलरेडी हायक्रॉस गाड्या वापरत आहेत, त्यांच्याकडे ज्या गाड्या आहेत आम्ही त्याही गाड्या कधी मागितलेल्या नाहीत। त्यामुळे मुळात ही जी टीका सुरू आहे ही अनाठायी आहे। मुळात मुंबई महापालिकेमध्ये कुठल्याही नवीन गाड्या विकत घेण्यात येणार नाहीयेत त्याच गाड्या, फक्त आम्ही त्या बदलून मागितल्या, ज्या 6 महिन्याच्या प्रस्तावानंतर येतच असतात त्याच वेळेला त्या आणा असं आम्ही त्यांना म्हणालेलो आहे। बस एवढाच हा विषय आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी। माझ्यासोबत विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर आहेत। किशोरीताई, खरं तर मागच्या 16 दिवसापासून आम्ही जुहूच्या चौपाटीचा पाहणी दौरा करत आहोत, रिअॅलिटी चेक करत आहोत। आजचा 17वा दिवस निघालेला आहे। आजही जैसे थे परिस्थिती पाहायला मिळते। घनकचरा विभाग त्यांच्या एएमसी, डीएमसी आणि महापौर यांची मिलीभगत आहे का? दुसरा प्रश्न असा आहे, महापौर नक्की कशामध्ये व्यस्त असतात, कुठल्या कामात व्यस्त असतात? ज्या घनकचरा सारख्या कामाला नुसतं बाईट दिली, तिकडे कुठेतरी जहाज जातात, मग तिकडे कचरा वाढतो, तो कचरा अरबी समुद्रात टाकला जातो, पण तो आत्ताच, हे आत्ता का होतंय? किती वर्ष हे सगळं चाललंय, पण हे गेल्या 15 दिवसात 17 दिवसात जे होतंय त्याची नेमकी कारणं काय सांगणार आहात की नाही लोकांना? तुम्ही स्वतः बघणार आहात की नाही? तुम्ही नाले साफ नाही केले, मग नालेचा किचड गेला कुठे? गिळला? हेच काम आहे, लोकांना नावं ठेवायची, एवढंच तुमचं काम आहे। त्यामुळे मला असं वाटतं, आज जुहूवरनं अनेक कमेंट येत आहेत, लोक चालायची बंद झाली, लोक समुद्रावर जायची बंद झाली। 8-9 किलोमीटरचा तो सागरी मार्ग आहे, किनारपट्टा आहे, अख्खा किनारपट्टा उद्ध्वस्त आणि घाण आहे, त्याची पण तुम्हाला काही लाज नाही वाटत? सत्ताधारी म्हणवता, जाऊन बघता येत नाही? सहाय्य प्रायव्हेट सेक्रेटरीला, स्वतःच्या खाजगी सेक्रेटरीला 50,000 द्या, त्याचा फॉलोअप बरोबर चाललाय। त्या अधिकाऱ्यांकडे दररोज बोलवत आहेत, काय झालं काय झालं काय झालं, मग हा फॉलोअप घेता येत नाही? नगरसेवकांना 25,000 पगार नाही, मानदंड, आणि हिला 50,000 पगार का? तुमच्याकडे 9 खरा स्टाफ असला पाहिजे, तो तुम्हाला 11 दिला, अजूनही तुम्हाला बरं काय काम? मग स्टाफ वाढतोय, मुंबईकरांचे पैसे जात आहेत, मग काम काय आहे? 8-8, 9-9 किलो सागरी किनारे तुमचे साफ होत नाहीयेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।